टाकळ गावामध्ये दिवसभर आज घासाघासी कापाकापीच होत. जय श्रीराम पब्लिक, मी आपला सदस्य सावंत. आज माझ्या गावामध्ये महादेवापाशी जेवायला आहे, म्हणजे भंडारा आहे. खूप दिवसापासून भांड्याचा उपयोग नसल्यामुळे भांडे खूपच खराब झाले होते. पहिले तर सगळे भांडे व्यवस्थित धुवून घेतले, पाकोळ्यामधून काढून मिक्सर मध्ये टाकलं आणि पेस्ट तयार करून घेतलं. आपले महाराष्ट्र एक पाऊल पुढे होते, लगेच कांद्याला रिंगणात घेऊन बसले. आपण पण काय कमी होतं का, लगेच कापून कच त्याला एका टोपल्यात जमा केलं. छोटे मोठे कापाकापाचे काम झाले होते. तेल मीठ मसाला एका कोपऱ्यात येऊन बसला. आपल्या बायाने लगेच सिलेंडर आणले आणि महाराजांनी लगेच चूल तयार करून घेऊन लगेच तयारीला लागले. भंडारा म्हणलं की गोडधोड राहावंच लागते, कारण की त्याच्याशिवाय मजा येत नाही. नंबर 1 असा शिरा तयार करून घेतला. तेल मीठ मिरचू मसाले टाकून एकदा वरण पण तयार करून घेतलं. बाकीचे उरलेले काम होत राहतील. पहिले देवाला निवद दाखवण्यासाठी निघालो. लोटालोटी करत कसं बसं महादेवापाशी आलो आणि निवद दाखवून घेतला. परत मंदिराकडे निघालो आणि जेवणाचा टाइम पण झालेला होता. आपल्या भंडाराच्या पहिल्या पंक्तीलाच आपल्या किनीचे डॉक्टर आले होते. आपल्या बायाला गडबड होती म्हणून पहिले त्यांना वाढून घेतलं. आपले गावकरी मंडळी पण चांगल्या प्रकारे जमली होती. गावात त्यांना पण वाढायच्या तयारीला लागलं. आपल्या गावातल्या महादेवाला जेवण द्यायची सुरुवात 14-15 वर्षाखाली 12 मुलांनी मिळून चालू केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. हे पोरं कामासाठी बाहेर गेले तरी आजही गावात येतात. सगळ्यांना आपला मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय श्रीराम.